नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 6 जून या दिवशी वैशाख महिन्यातील अमावस्या आहे. या अमावस्येला दर्श अमावस्या त्याचप्रमाणे ज्येष्ठ अमावस्या असं देखील म्हणतात. या दिवशी शनी जयंती देखील साजरी केली जाणार आहे. अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीची सेवा उपाय करत असतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या घरातील अडचणी नष्ट करण्यासाठी काही उपाय देखील करत असतो आणि म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे. यामुळे तुमचा जोही काही पितृदोष असेल किंवा तुम्हाला पितृदोषामुळे काही अडचणी येत असतील तर यासाठी तुम्हाला कुत्र्याला ही एक वस्तू अमावस्येच्या दिवशी खायला घालायची आहे. आता या अमावस्येला शनी जयंती देखील आहे. बघा, जर का आपल्याला शनी दोष असेल, शनी पीडा असेल तर यापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला काही उपाय या दिवशी आवर्जून करायचे आहे. त्याचप्रमाणे जर का तुमच्या घरात काही अडचणी येत असतील, विवाह जमत नसेल, जमलेला विवाह होता होता मोडत असेल किंवा घरात नोकरीसाठी किंवा व्यवसायात अडचणी येत असेल, शिक्षणात अडचणी येत असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात पैसा पुरत नसेल, तुम्ही कर्जबाजारी होत असाल तर या सर्व गोष्टी ह्या पितृदोषामुळे होत असतात. पितृदोषाची ही सर्व लक्षणे आहेत आणि पितृदोषासाठी जर का आपण काही उपाय केले तर आपले पितृदोष हे नक्कीच कमी होतात. अमावस्येच्या दिवशी आपले पितृ हे पृथ्वीवर येऊन थांबलेले असतात आणि खास करून अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांना तृप्त करून घेण्यासाठी, प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हे काही उपाय हे करायचे असतात. अमावस्येच्या दिवशी खास करून तुम्हाला तुमच्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहे. यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला सकाळी उठल्यावर तुम्ही दरवाजा ज्या वेळेस उघडाल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या दरवाजावर थोडंसं पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे. कारण रात्रभर आपल्या दरवाजावर निगेटिव्ह ऊर्जा येऊन थांबलेली असते आणि ही निगेटिव्ह ऊर्जा निघून जाण्यासाठी आपल्याला दरवाजावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. त्याचप्रमाणे आपले पितृ देखील आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी देखील आपल्याला हा पाण्याचा सडा आपल्याला घराच्या मुख्य उंबरठ्यावर द्यायचा आहे. यानंतर तुम्हाला दिवसभरात केव्हाही हा उपाय करायचा आहे. आता या दिवशी आपण भरपूर असे उपाय करतो, परंतु ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण कुत्र्याला कोणती पोळी कशा पद्धतीने द्यायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत. तुम्हाला या दिवशी सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हाही टायमिंग मिळेल त्यावेळेस तुम्हाला कुत्र्याला एक पोळी खायला घालायची आहे. आता तुमच्या घरामध्ये जी चपाती, जी पोळी तुम्ही बनवणार आहात त्या पोळीला तुम्हाला मोहरीचं तेल थोडंसं लावायचं आहे. बघा, मोहरीचं तेल तुम्हाला आवर्जून लावायचं आहे. यानंतर थोडासा गुळाचा खडा तुम्ही ह्या पोळीवर ठेवायचा आहे आणि अशी ही पोळी तुम्हाला काळ्या कुत्र्याला खायला घालायची आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूला जर का कुत्रं असेल तर तुम्ही त्या कुत्र्याला खायला घाला किंवा तुमच्याकडे पाळीव कुत्रं असेल तुम्ही त्याला देखील खायला घालू शकतात. आणि जर का घराच्या आजूबाजूला कुत्रे नसतील तर तुम्ही रोडवरच्या कुत्र्याला देखील अशी एक पोळी खायला घालू शकतात. आता काळा कुत्रा असेलच असं नाही, काळा कुत्रा असेल तर खूप उत्तम, नाहीतर मग तुम्ही इतर कोणत्याही कुत्र्याला ही पोळी खायला घालू शकतात. यामुळे तुमचा प्रखर पितृदोष दूर होत असतो. पितृदोष दूर होण्यासाठी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला पोळी खायला घालायची असते. गाईला एक पोळी तुम्हाला खायला घालायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला कावळ्याला देखील दही भात हा दुपारी 12 वाजेपर्यंत घराच्या बाहेर तुम्हाला ठेवायचा आहे किंवा तुम्ही एक छोटीशी चाणकी बनवा, त्याला थोडंसं तूप लावा आणि ही पोळी तुम्ही कावळ्याला देखील 12 वाजेपर्यंत खायला घालू शकतात. त्याचप्रमाणे पशु पक्ष्यांना या दिवशी तुम्हाला थोडेसे दाणे टाकायचे आहेत. तर या पद्धतीने तुम्हाला पितृदोष कमी करण्यासाठी हे उपाय तुम्हाला दररोज त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येच्या दिवशी करायचे आहे. यामुळे तुमचा पितृदोष कमी होऊन तुमच्या घरात सर्व काही चांगलं व्हायला चालू होईल. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.